नमस्कार मित्रांनो. तर आज सुट्टी असल्यामुळे सगळ्या मित्रांनी केला फिरायला जायचा प्लॅन. तर आपल्याला जायचं होतं चांदवड साईड कुंदलगाव म्हसोबा महाराजांच्या दर्शनाला. तर आपण पहिले आपल्या गाडीत पेट्रोल टाकून घेऊया. कसं गाडीच्या पोटात असलं तर गाडी सान 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 पळते का नाही, त्याच्यामुळे पहिले आपण पेट्रोल टाकूया. तर गाडीत पेट्रोल टाकल्यानंतर आपण लागलो पुन्हा आपल्या मार्गाला. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. तर आपण पोहोचलो बसवंत पिंपळगाव. बसवंत पिंपळगाव जितकं मोठं नाही तर तितकं मोठं तिथला टोल नाका आहे. गाड्यांची लाईन इतकी लागली की एकदम खतरनाकच ना बाई. या लोकेशनवर नजारा इतका जबरदस्त होता का कधी बास. तर इथं फोटोशूट करण्यासाठी लगेच थांबलोच आम्ही. चला मग बघू यांचे काय नखरे आहे, कसे फोटो काढते वाकडे तिकडे तोंड करून. तर बघा भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. ते भारी फोटो काढा, दिसणार तर काळेच. मग काय घेतले आपल्या फोटोग्राफरने पण खचाखच फोटो काढून आणि निघालो आपण आपल्या गाड्यांकडे. तर कसं आपल्याला जायचं होतं पटकन, त्याच्यामुळे तर यांचा चालूच टाइमपास. ये कहाँ फंस गया भाई मैं. मग काय पटापट बसलो आपापल्या गाड्यांवरती आणि निघायच्या तयारीतच. मग काय निघालोच आपल्या मार्गाला. आजचं वातावरण इतकं जबरदस्त होतं ना, बघा कसं वाटतंय, काय नजारा दिसतोय एकदम जबरदस्त. तर आपल्याला जायचं होतं त्या समोरच्या डोंगरावरती. इथंच बसले आपले कुंदलगावचे म्हसोबा महाराज. तर आपण आलो आहोत त्यांच्या दर्शनासाठी. तर चला मग जाऊया. इथं पोचल्यानंतर मग काय केली सुरुवात अगरबत्ती घ्यायला. मग काय वरतीच जायची तयारी. एक जणाने टेकवला माथा, बाकीचे बघत होते एकमेकांचे तोंड. मग काय मी पण पडलो पहिल्या पायरीच्या पाया आणि केली वर चढायला सुरुवात. एक ठिकाणी सर्वजण जमा झालो. मग काय पुन्हा केली सुरुवात वर चढण्यासाठी. हे बघा कुंदलगावचे म्हसोबा महाराज. तर आपण एवढ्या लांबून यांच्या दर्शनासाठी आलोय. तर आज गर्दी पण खूप कमी होती, त्याच्यामुळे दर्शन पण एकदम मोकळे होते. मग काय एक एक जण चाललं दर्शनाला. मग इकडं दर्शनात चालू तर इकडं दुसऱ्याचं बोलतच. नारळातलं पाणी पित बसला. वरून म्हणतो भाऊ पाणीच नव्हतं नारळात. एकाचं तर दुसरंच काम चालू मंदिराच्या पाठीमागे. तर मग सांगा कमेंटमध्ये कोण कोण इथं आलेलं आहे. तर बाकीचं दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.